नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 18 ते 25 मार्च 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण एकूण 30 प्रश्नांचा समावेश केला आहे आणि त्याचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर खरंच खूप जास्त महत्त्वाचे मी प्रश्न घेतलेले आहेत। सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। थोडाही व्हिडिओ स्किप करू नका, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये। तर चला, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न, आपल्या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा नुकताच कोणी दिला आहे? तर त्यांचे नाव आहे रुपाली चाकणकर। काय तर रुपाली चाकणकर। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी नुकताच दिला आहे। तर नाशिकमधील बलात्काराचा आरोप असलेल्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी त्यांचे संबंधांवरून झालेल्या वादानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी मार्च 2026 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आहे। तर महत्त्वाचे मुद्दे देखील आपण पाहून घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, राजीनामा देणारी व्यक्ती काय आहे? त्यांचे नाव तर रुपाली चाकणकर, अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या। कारण काय आहे? तर नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप आणि त्यातून झालेल्या राजकीय वादामुळे। आणि राजीनामा कोणाकडे दिला? तर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे आपला राजीनामा त्यांनी सादर केला आहे। तर पार्श्वभूमी, तर या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने त्यांनी हा राजीनामा दिला आहे। आणि रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारला होता। यानंतर दुसरा प्रश्न देखील खूप जास्त महत्त्वाचा आहे आपला। तर महाराष्ट्र केसरी 2026 चा विजेता कोण ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हर्षवर्धन सदगीर असे त्याचे नाव आहे। काय तर हर्षवर्धन सदगीर। ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा 2026 चा अंतिम विजेता हर्षवर्धन सदगीर नाशिकमधील ठरला। तर पुण्यामध्ये वाघोली येथे पार पडलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यामध्ये त्याने महेंद्र गायकवाडचा अशा गुणांनी पराभव केला आहे। तर या विजयामुळे हर्षवर्धन सदगीर हा 7वा डबल महाराष्ट्र केसरी देखील बनला आहे। तर विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र केसरी 2026 बद्दलचे मुख्य मुद्दे आपण पाहून घेऊयात। तर विजेता हर्षवर्धन सदगीर नाशिकमधील, तर त्याला चांदीची गदा आणि मानाचा किताब मिळाला आहे। आणि उपविजेता कोण आहे? तर सोलापूरमधील महेंद्र गायकवाड असे त्याचे नाव आहे। आणि अंतिम सामना पुण्यातील वाघोली येथे झाला, हे देखील सर्वांनी लक्षात ठेवा। आणि याची वैशिष्ट्ये काय आहेत विद्यार्थ्यांनो? तर हर्षवर्धन सदगीरने 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये महेंद्र गायकवाडला पराभूत करून सलग दुसरा किताब हा पटकावला आहे। ठीक आहे, सर्वांनी वैशिष्ट्य लक्षात ठेवा। यानंतर तिसरा प्रश्न, ऑपरेशन टायगर ही राजकीय मोहीम सध्या कोणाशी संबंधित चर्चेत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, एकनाथ शिंदे। कोणाशी? तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑपरेशन टायगर ही राजकीय मोहीम सध्या महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी म्हणजे शिंदे गटाशी संबंधित चर्चेत आहे। तर ही मोहीम उद्धव ठाकरे गटाच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांना शिंदे गटामध्ये सामील करून घेण्यासाठी पक्षांतर्गत डावपेच म्हणून सक्रिय असल्याची चर्चा आहे, ज्याचा उद्देश आहे ठाकरे गटाला धक्का देणे असा। तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर संदर्भ, आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळामध्ये ही चर्चा जोरात होती। आणि विद्यार्थी मित्रांनो, याचे लक्ष, तर या ऑपरेशन अंतर्गत विरोधकांना म्हणजेच उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला शिंदे गटामध्ये आणण्याची रणनीती असल्याचे सांगितले जात आहे। तर चर्चा काय आहे? तर ही मोहीम पडद्यामागून चालवली जात असल्याची माहिती समोर येत आहे। यानंतर नेते, तर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या हालचाली अधिक चर्चेत देखील आल्या आहेत। यानंतर चौथा प्रश्न, आपल्या महाराष्ट्र पुढचा हे नवीन संकेतस्थळ कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर योग्य उत्तर आहे राज ठाकरे मनसेद्वारे। कोणाद्वारे? तर राज ठाकरेद्वारे। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात।
तर महाराष्ट्र पुढचा हे नवीन संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हणजेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याद्वारे नुकतेच लॉन्च करण्यात आले आहे आणि या उपक्रमाची महत्त्वाची माहिती देखील आपण पाहूयात। तर याचा उद्देश काय असणार आहे तर आपल्या महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासासाठी नागरिकांकडून थेट कल्पना, सूचना आणि ब्लूप्रिंट मधील सुधारणांसाठी मते मागवणे हा या संकेतस्थळाचा मुख्य उद्देश आहे। आणि लॉन्चिंग सोहळा तर 19 मार्च 2026 रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये या वेबसाईटचे लोकार्पण देखील करण्यात आले आहे। आणि क्षेत्र तर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पायाभूत सुविधा, शिक्षण, रोजगार आणि नागरी विकास यांसारख्या सुमारे 27 प्रमुख क्षेत्रांवर जनतेकडून मते मागवली जात आहेत। यानंतर 5वा प्रश्न हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर पुणे जिल्हा परिषदेचे किती शिक्षक परदेशामध्ये प्रशिक्षणासाठी जाणार आहेत तर विद्यार्थ्यांना एकूण 50 शिक्षक। किती शिक्षक तर 50। तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे। तर पुणे जिल्हा परिषदेच्या ग्लोबल गुरुजी योजनेअंतर्गत आंतरराष्ट्रीय शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 50 उत्कृष्ट शिक्षकांना परदेशामध्ये दौऱ्यावर पाठवले जाणार आहे। तर याचे महत्त्वाचे तपशील काय आहेत तर उद्देश काय आहे याचा तर जागतिक स्तरावर शिक्षण क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण पद्धती राबविणाऱ्या देशांचा अभ्यास करून पुणे जिल्ह्यातील शाळांची गुणवत्ता वाढवणे। आणि याचे प्रशिक्षण तर शिक्षण क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण। आणि याची योजना तर ही निवड ग्लोबल गुरुजी योजना या विशेष उपक्रमाअंतर्गत करण्यात आली आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो 6वा प्रश्न तर 22 मार्च 2026 रोजी जगभरामध्ये कोणता महत्त्वाचा दिवस साजरा केला जात आहे तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन बी जागतिक जल दिवस साजरा केला गेला। कोणता दिवस तर जागतिक जल दिवस। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर 22 मार्च 2026 रोजी जगभरामध्ये जागतिक जल दिवस म्हणजेच काय तर वर्ल्ड वॉटर डे साजरा केला गेला। आणि या दिवसाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आपण पाहूयात। तर याची थीम म्हणजे संकल्पना काय होती तर 2026 सालाच्या जागतिक जल दिनाची मुख्य संकल्पना पाणी आणि लिंगभाव, जिथे पाणी वाहते तिथे समानता वाढते। ठीक आहे, हा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याचा उद्देश काय होता तर गोड्या पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलसंपत्तीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश होता। यानंतर याचा इतिहास देखील आपण पाहून घेऊयात। तर संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजे UN ने 1993 पासून दरवर्षी 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिवस म्हणजेच वर्ल्ड वॉटर डे म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती। तर याचे महत्त्व काय आहे तर आजही जगभरातील सुमारे 2.2 अब्ज लोक सुरक्षित पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। त्यांच्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा ठरतो। यानंतर 7वा प्रश्न पाहूयात आपण। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणती पदवी देऊन सन्मानित केले गेले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी DSC ही। कोणती तर DSC ही। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नुकतीच राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे। आणि या सन्मानाविषयाची महत्त्वाची माहिती देखील आपण पाहून घेऊयात। तर सर्वांनी लक्ष द्या। तर पदवी तर मानद डॉक्टर ऑफ सायन्स तर कोणाकडून प्रदान करण्यात आली तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडून। आणि कोणाच्या हस्ते तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे। तर केव्हा तर 15 मार्च 2026 रोजी विद्यापीठाच्या 39व्या पदवी प्रदान समारंभामध्ये ही पदवी त्यांना देण्यात आली। तर याचे कारण काय आहे तर कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रसार, जलसंधारण आणि ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन हा गौरव करण्यात आला आहे। यानंतर 8वा प्रश्न तर भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण निधीच्या घोटाळ्याची फेरचौकशी कोणत्या
महापालिकेमध्ये होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कल्याण डोंबिवली. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण निधीच्या घोटाळ्याची फेरचौकशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होणार आहे आणि या प्रकरणातील मुख्य तपशील देखील आपण पाहून घेऊया. तर फेरचौकशीचे आदेश काय आहे? तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी या घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश 18 मार्च 2026 रोजी झालेल्या महासभेमध्ये दिले आहेत. तर या घोटाळ्याचे स्वरूप काय आहे? तर निर्बीजीकरण केंद्रातील कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे आणि यामध्ये कंत्राटदार संस्थेला मुदतवाढ नसतानाही काम केल्याचे दाखवून सुमारे 30 लाख रुपये लाटल्याचा आणि संबंधित डॉक्टरने महापालिका व संस्था अशा दोन्ही ठिकाणांहून पगार घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स 2024 नुसार निर्यातीच्या बाबतीमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर ते राज्य आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते? तर आपले महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाच्या एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणजे EPI 2024 निर्यात सज्जता निर्देशांक नुसार आपल्या महाराष्ट्र राज्याने निर्यातीच्या बाबतीमध्ये अव्वल म्हणजेच प्रथम स्थान नुकतेच पटकावले आहे. तर 14 जानेवारी 2026 रोजी जाहीर झालेल्या या अहवालामध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीमध्ये आपल्या महाराष्ट्राने बाजी मारली. तर या यादीमध्ये तामिळनाडू आणि गुजरात अनुक्रमे 2ऱ्या व 3ऱ्या क्रमांकावर आहेत. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, अव्वल राज्य कोणते आहे? तर आपले महाराष्ट्र राज्य मोठ्या राज्यांमध्ये आणि संस्था तर नीती आयोग. आणि इतर आघाडीचे राज्य कोणते? तर तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश. आणि लहान व केंद्रशासित प्रदेश तर उत्तराखंड. यानंतर हा निर्देशांक म्हणजे EPI 2024 आपल्या भारतीय राज्यांनी निर्यातीची तयारी आणि कामगिरी यांचे मूल्यांकन करतो. यानंतर आपण 10वा प्रश्न पाहून घेऊयात. तर सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरणाचा अधिकार हा कोणत्या कलमाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे? तर कलम आहे 21. कोणते कलम? तर कलम 21. तर योग्य उत्तर ऑप्शन बी हे असणार आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 म्हणजेच आर्टिकल 21 अंतर्गत सन्मानाने मरणाचा अधिकार हा जगण्याच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचा एक भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. तर कॉमन कॉज तर विरुद्ध भारत सरकार 2018 या खटल्यामध्ये न्यायालयाने हा निर्णय दिला, ज्यामध्ये निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देखील देण्यात आली आहे. यानंतर 11वा प्रश्न. तर कोणत्या बंदराने डिजिटल ट्विन लागू करणारे पहिले भारतीय प्रमुख बंदर होण्याचा मोठा मान मिळवला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, VO चिदंबरनार बंदर. कोणते? तर VO चिदंबरनार बंदर. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूतील VO चिदंबरनार बंदर प्राधिकरणाने डिजिटल ट्विन तंत्रज्ञान लागू करणारे पहिले प्रमुख भारतीय बंदर होण्याचा मोठा मान मिळवला आहे. तर याचे मुख्य तपशील काय आहे? तर उद्घाटन केंद्रीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी या प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले. तर तंत्रज्ञान तर डिजिटल ट्विनमुळे बंदराच्या कामकाजाचे रिअल टाइम सिम्युलेशन आणि देखरेख करणे शक्य होईल, ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल. आणि याचे महत्त्व काय आहे? तर हे पाऊल बंदर व्यवस्थापन आणि आधुनिकीकरणामध्ये एक ऐतिहासिक कामगिरी मानले जात आहे. आणि हे बंदर तुतीकोरीन येथे स्थित असून हे अत्याधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणारे आपल्या भारत देशातील पहिले प्रमुख बंदर देखील ठरले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 12वा प्रश्न. तर 18 मार्चच्या आकडेवारीनुसार जागतिक नारळ उत्पादनामध्ये आपल्या भारताचा वाटा किती टक्के आहे? तर आपल्या भारताचा वाटा आहे 30.37%. म्हणजेच ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. PIBच्या 17 मार्च 2026च्या म्हणजेच 18 मार्च रोजी उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार भारत हा जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश आहे आणि
जागतिक नारळ उत्पादनामध्ये आपल्या भारताचा वाटा 30.37% असा आहे. तर आपल्या भारतामध्ये दरवर्षी सुमारे 21,373.62 दशलक्ष नारळांचे उत्पादन होते, जे जागतिक स्तरावर खूप सर्वोच्च आहे. तर याविषयी आपण महत्त्वाचे तपशील देखील पाहून घेऊया. तर जागतिक वाटा आहे 30.37%, क्षेत्र आहे अंदाजे 2,165.20 हेक्टर आणि उत्पादन 21,373.62 दशलक्ष नारळ. आणि आपल्या भारताच्या या प्रमुख स्थानाला बळकटी देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2024-27 मध्ये नारळ प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे, ज्याचा उद्देश आहे उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे असा. यानंतर 13वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये UPSCने नागरी सेवा परीक्षा उमेदवारांच्या मदतीसाठी कोणत्या सुविधेचा विस्तार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कॉल सेंटर ऑपरेशन्स या सुविधेचा विस्तार केला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मार्च 2026 आणि फेब्रुवारी 2026 पासून पुढे यामध्ये UPSCने नागरी सेवा परीक्षा 2026च्या उमेदवारांच्या मदतीसाठी कॉल सेंटर सुविधेचा मोठा विस्तार केला आहे. तर ही सुविधा आता दररोज सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेमध्ये शनिवारी, रविवारी आणि सुट्ट्यांच्या दिवशीही उपलब्ध आहे, ज्यामुळे उमेदवारांना अर्ज प्रक्रियेमध्ये मदत मिळेल. यानंतर 14वा प्रश्न, 19 मार्च 2026 रोजी कोणत्या शहरामध्ये गुढीपाडव्यानिमित्त भव्य स्वागत यंत्रांचे आयोजन करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नाशिक आणि मुंबई. या सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडव्यानिमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई, गिरगाव, लालबाग परळ, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नागपूर आणि नाशिक या शहरांमध्ये भव्य स्वागत यात्रा आणि शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. तर गिरगावच्या पारंपरिक यात्रेमध्ये शक्ती आणि भक्ती संकल्पना, तर ठाण्यामध्ये 150 फुटी महाकाय गुढी हे प्रमुख आकर्षण होते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 15वा प्रश्न, तर 23 मार्च 2026 रोजी शहीद दिनानिमित्त राज्यपालांनी कोणास श्रद्धांजली वाहिली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात आपण. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर 21 मार्च 2026 रोजी नागपूर येथे भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 21 मार्च 2026 रोजी नागपूर येथील भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन आपल्या भारताचे उपराष्ट्रपती श्री CP राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तर या कार्यक्रमाचे महत्त्वाचे तपशील देखील आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर स्थळ, तर महर्षी व्यास सभागृह, रेशीमबाग, नागपूर आणि प्रमुख उपस्थिती. तर या सोहळ्याला आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित होते. यानंतर 17वा प्रश्न, 20 मार्च 2026 रोजी मी माझ्या मुलीचा पहिला सबस्क्रायबर असेल असे विधान कोणत्या नेत्याने दिले आहे? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो 20 मार्च 2026 रोजी मी माझ्या मुलीचा पहिला सबस्क्रायबर असेल असे विधान आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तर त्यांच्या विधानातील काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर मुलीच्या करिअरला पाठिंबा, तर फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की त्यांची मुलगी भविष्यामध्ये जो काही मार्ग निवडेल किंवा जे काही करेल त्याला त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असणार आहे. तर कंटेंट क्रिएटर म्हणून पसंती आहे. जर तिने कंटेंट क्रिएटर बनण्याचे ठरले तर ते स्वतः तिचे पहिले सबस्क्रायबर होतील असे त्यांनी एका मुलाखती दरम्यान आवर्जून सांगितले. आणि पालकत्वाची भूमिका, तर आपल्या पाल्याच्या आवडी निवडीला आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेतून त्यांनी हे विधान केले आहे. यानंतर 18वा प्रश्न, 21 मार्च 2026 रोजी मुंबईतील लोक भवन येथे जैन दीक्षा समारंभाचे आयोजन कोणाच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 21 मार्च 2026 रोजी मुंबईतील लोकभवन येथे 64व्या जैन दीक्षा समारंभाच्या निमित्ताने आयोजित गौरव सोहळा आपल्या भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला आणि या कार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहूयात. तर प्रमुख अतिथी तर आपल्या भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, इतर मान्यवर, या प्रसंगी आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती देखील त्या ठिकाणी होती. यानंतर 19वा प्रश्न, अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाच्या महाराष्ट्रातील कोणत्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे? तर याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हॉटेल व्यवसाय आणि शेती व्यवसायाला. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा आपल्या महाराष्ट्रातील व्यवसायांवर झालेला परिणाम आपण पाहून घेऊयात. तर पहिला, शेतीमाल निर्यात. तर नाशिकची द्राक्ष आणि कांद्यांची निर्यात थांबवली आहे. तर आखाती देशांकडे जाणारा माल बंदरांवर अडकल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. आणि ऑटोमोबाईल उद्योग, पुणे आणि संभाजीनगरमधील कंपन्यांना लागणारे सुट्टे भाग वेळेवर मिळत नाहीत. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्च देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आणि लघु उद्योग, तर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे इंधन आणि वाहतूक महागली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील हजारो लहान कारखान्यांच्या नफ्यावर परिणाम झालेला आहे. आणि दागिने व्यवसाय, तर मुंबईतील हिरे आणि दागिन्यांची निर्यात विस्कळीत झाली असून मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे झाले तर निर्यात आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठी झळ बसली आहे. यानंतर 20वा प्रश्न, तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये मार्च 2026 मध्ये वनधन योजना राबवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर. या कोणत्या? तर जम्मू व काश्मीर. तर विद्यार्थी मित्रांनो, केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर मध्ये मार्च 2026 मध्ये वनधन योजना राबवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आणि या योजनेचे प्रमुख तपशील आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहूयात. तर घोषणा तारीख 18 मार्च 2026 रोजी केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुवाल ओरम यांनी राज्यसभेमध्ये ही माहिती दिली. आणि याचे उद्दिष्ट नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर, मूल्यवर्धन आणि विपणन दुव्यांच्या माध्यमातून आदिवासी लोकसंख्येचा आर्थिक विकास करणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, याची अंमलबजावणी, तर ही योजना प्रधानमंत्री जनजाती विकास मिशन अंतर्गत ट्रायफेड मार्फत राबवली जात आहे. आणि याची प्रगती, तर 13 मार्च 2026 पर्यंत जम्मू काश्मीर मध्ये 100 वनधन विकास केंद्रे मंजूर करण्यात आली असून त्यांसाठी 1457 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यानंतर 21वा प्रश्न, मार्च 2026 मध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन कोठे केले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, नागपूर येथे केले आहे, महर्षी व्यास सभागृहामध्ये. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मार्च 2026 मध्ये उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी त्यांच्या पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये नागपूर येथील रेशीम बाग येथील महर्षी व्यास सभागृहामध्ये भारतीय युवा संसदेच्या 29व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन केले. आणि या कार्यक्रमाचे काही महत्त्वाचे तपशील देखील आपण पाहूयात. तर तारीख 21 मार्च 2026 आहे आणि प्रमुख उपस्थिती, तर उपराष्ट्रपतींसोबत आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 22वा प्रश्न, तर भारत सरकारने कोणत्या देशासोबत टपाल क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे? तर भूतान या देशासोबत. तर विद्यार्थ्यांनो, फेब्रुवारी मध्ये ब्राझील सोबत केला आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आणि मार्च मध्ये भूतान सोबत. ठीक आहे.
तर भारत सरकारने फेब्रुवारी 2026 मध्ये ब्राझील सोबत टपाल क्षेत्रातील सहकार्य मजबूत करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे आणि हा करार डिजिटल रूपांतरण, ई-कॉमर्स, लॉजिस्टिक आणि टपाल सेवांच्या आधुनिकीकरणासाठी सहकार्य वाढवण्यावर केंद्रित आहे. आणि या व्यतिरिक्त मार्च 2026 मध्ये आपल्या भारताने भूतान सोबतही टपाल सहकार्यासाठी करार केला आहे. यानंतर 23वा प्रश्न, केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील कोणत्या महामार्ग प्रकल्पासाठी 6,969 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी NH 927 या काय तर NH 927. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील बाराबंकी ते बहराईचा या 101.5 किलोमीटर लांबीच्या महामार्ग NH 927 प्रकल्पासाठी 9,969.04 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. तर हा प्रकल्प हायब्रिड ॲन्युइटी मोड अंतर्गत 4 लेन म्हणजे चौपदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. यानंतर 24वा प्रश्न, तर कोणत्या राज्यामध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक विधानसभा मंजूर करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपल्या महाराष्ट्र. कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये धर्म स्वातंत्र्य विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे, जे बळजबरीने, फसवणुकीने किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरांना रोखण्यासाठी कठोर तरतुदी करते. तर या विधेयकामध्ये लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरासाठी 7 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. तर 25वा प्रश्न, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा फायदा मार्च 2026 पर्यंत किती कुटुंबियांना मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 32 लाखांहून अधिक कुटुंबियांना मिळाला आहे. किती? तर 32 लाखांहून अधिक. तर विद्यार्थ्यांनो, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत मार्च 2026 पर्यंत देशभरातील 32,02,697 कुटुंबांना प्रत्यक्ष फायदा मिळाला आहे. आणि या योजनेच्या प्रगतीबाबतची महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात खालीलप्रमाणे. तर एकूण लाभार्थी 16 मार्च 2026 पर्यंत 32 लाखांहून अधिक कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळाला आहे आणि 6 मार्च 2026 पर्यंत हा आकडा 31,12,850 इतका होता. ठीक आहे. यानंतर 26वा प्रश्न, भारत सरकारने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी MSP निधी किती मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1,718.56 कोटी. किती? तर 1,718.56 कोटी. तर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर आपल्या भारत सरकारने 2023-24 या हंगामासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय कापूस महामंडळाला 1,718.56 कोटीचा किमान आधारभूत किंमत निधी मंजूर केला आहे. आणि हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आर्थिक व्यवहार समितीने घेतला असून त्यांचा उद्देश आहे बाजारभाव पडल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळणे असा. यानंतर 27वा प्रश्न, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 संदर्भामध्ये कामगार बाजारातील तरुणांच्या स्थितीवर कोणता अहवाल प्रसिद्ध झाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026. हा कोणता? तर स्टेट ऑफ वर्किंग इंडिया 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 म्हणजे जागतिक आनंद अहवाल 2026 सोबतच प्रामुख्याने तरुणांच्या मानसिक आरोग्यावर आणि कल्याणावर सोशल मीडियाचा प्रभाव स्पष्ट करणारा विशेष भाग किंवा विश्लेषण पद्धत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो 28वा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या कंपनी विरोधामध्ये 11 ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर केला आहे? तर त्या कंपनीचे नाव आहे लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड. काय? तर लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्ट मध्ये माहिती पाहूयात. तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल लिमिटेड
या कंपनी विरोधामध्ये परिसरातील 11 ग्रामपंचायतींनी एकमुखाने ठराव मंजूर केला आहे. यानंतर 29वा प्रश्न, आपल्या भारताचा सेमीकंडक्टर बाजार 2035 पर्यंत किती अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 300 अब्ज डॉलर्स पर्यंत. किती? तर 300 अब्ज डॉलर्स पर्यंत. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर विद्यार्थी मित्रांनो, डेलॉइटच्या अहवालानुसार आपल्या भारतातील सेमीकंडक्टर बाजार 2035 पर्यंत $300 अब्ज म्हणजे 300 बिलियन US वर पोहोचण्याचा अंदाज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, AI डेटा सेंटर आणि ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील वाढीमुळे हा बाजार 2030 पर्यंत $120 अब्ज पर्यंत वाढण्याची आणि त्यानंतर 2035 पर्यंत वेगाने विस्तारण्याची शक्यता आहे. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण. तर महाराष्ट्र सरकारने अलीकडेच किती शेतकऱ्यांसाठी 1774 कोटी रुपये मंजूर केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 90 लाख. किती? तर 90 लाख. योग्य उत्तर ऑप्शन सी हे असणार आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने मार्च 2026 मध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी 90 लाख शेतकऱ्यांसाठी 1774 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? तर योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, लाभार्थी अंदाजे 90 लाख शेतकरी, निधी 1774 कोटी रुपये आणि हप्ता तर प्रति शेतकरी 2000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत आणि हा निधी थेट लाभ हस्तांतरणद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असून त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून हप्त्यांची वाढ पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा यामध्ये मिळणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलाय. खूप जास्त महत्त्वाचा आहे. सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कोणी नुकताच दिला आहे? सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आपण 8 दिवस झाले व्हिडिओ सोडला नव्हता. त्या 8 दिवसाचे सर्व प्रश्न मी या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ 1 ते 2 वेळा नक्की पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कॉमेंटमध्ये कळवा. जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.